मित्रांनो, ही कथा वास्तव घटनेशी संबंधित आहे. बार्शी जवळच्या गुलेवाडी ह्या छोट्याशा गावामध्ये मीनाबाई यांनी आपलं शैक्षणिक शिक्षण पूर्ण करून प्राथमिक शाळेवरती त्या रुजू झाल्या होत्या आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी पुरस्कार प्राप्त केला होता. तसं तर मीनाबाई ह्या गणिताच्या शिक्षिका होत्या आणि खूप छान प्रकारे त्यांना सर्वांना गणित सोप्या पद्धतीनं कसं शिकवता येईल आणि समजून सांगता येईल याच पद्धतीने त्या सर्वांना शिक्षण देत होत्या. पाटीलकी घराण्यामध्ये त्यांचं लग्न झालं आणि सुधाकरराव आणि मीनाबाई यांचा संसार अगदी सुखाने चालला होता. सुधाकरराव देखील हे विज्ञानाचे शिक्षक होते. दोघेही पेशाने शिक्षक होते. त्यामुळे घर कुटुंब अगदी आनंदाने आणि व्यवस्थित चालत होते. घरामध्ये म्हातारे सासू सासरे, 2 मुलं आणि नवरा एवढ्या सगळ्यांचा आवरून देखील मीनाबाई सकाळी 10 वाजता शाळेमध्ये हजर असायच्या आणि आपली नोकरी व्यवस्थित पार पाडत होत्या. त्या काळामध्ये देखील त्यांनी चूल मूल एवढे सोडून त्यांनी पैसे कमवून आपल्या नवऱ्याच्या कामाला हातभार लावायचं ठरवलं होतं. त्यांना 2 मुले होती. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. अचानक सासू सासऱ्यांचं जाणं झालं. काही दिवसांनी त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी पडली. त्यामुळे सुधाकरराव यांनी सांगितलं, मीना, अगं आपली मुलं म्हणजेच आपली संपत्ती आहे. त्यांना योग्य प्रकारे संस्कार देणं, शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. मी पैसा कमवत आहे, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. तू फक्त आपल्या मुलांना घडव आणि त्यांना शिक्षण आणि संस्कार देऊन स्वतःच्या पायावरती उभं करून देशाचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तू त्यांना तयार कर. सुधाकररावांचं हे म्हणणं मीनाबाईंना सुद्धा पटलं. म्हणूनच त्यांनी एवढा पगार असलेली नोकरी त्यांनी सोडली. आपल्या स्वतःच्या मुलांसाठी आणि मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी घर आणि घरातील कामं आणि मुलं इतकं स्वतःला जीवन समर्पित करून घेतलं. इतक्या हुशार आणि सर्व गुण संपन्न असलेल्या मीनाताई एक दिवस त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली की जेव्हा त्यांच्या मुलांची दोन्ही लग्न झाली, जेव्हा घरामध्ये नवीन सुना आल्या आणि अचानक सुधाकररावांची शारीरिक परिस्थिती खूप घालवली. परंतु जाता जाता सुधाकररावाने एक मोलाचा सल्ला दिला मीनाताईंना. मीनाताई, कोणीही कितीही मुलं सुना असल्या तरी आज स्वतःचा पैसा शेवटपर्यंत थोडा तरी स्वतःजवळ सांभाळून ठेव. कारण आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये माणसाजवळ पैसा असेल तरच मुलं देखील आणि सुना देखील आई वडिलांना आणि वयोवृद्ध लोकांना किंमत देतात. त्यामुळे शेवटपर्यंत तू माझा हा मोलाचा सल्ला ऐकून तशी वाग. आणि आज मीनाबाईंना त्यांच्या पतीचे म्हणजे सुधाकररावांचे शब्द आठवत होते. जेव्हा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी आईला वृद्धाश्रमात जाण्याचा रस्ता दाखवला तेव्हा त्यांना घटना खरी आठवली. परंतु मीनाबाईंनी खचून न जाता आपल्या मुलांना आणि सुनांना असा काही धडा शिकवून स्वतःची किंमत आणि स्वतःची ताकद दाखवून दिली की सरते शेवटी मुलं आणि सुना आईच्या पायावर येऊन नतमस्तक होऊन त्यांची माफी मागू लागले. सकाळची वेळ होती. मीनाबाई किचनमध्ये चहा बनवत होती. त्याच वेळी त्यांची मोठी सुनबाई उज्ज्वला आत आली आणि टोमणा मारत मीनाबाईंना म्हणाली, आई, काय झालं? तुम्ही अजूनही चहा नाही बनवला? मीनाबाई म्हणाली हसत, हा सुनबाई, आता बनवते. नाश्ता बनवत होती म्हणून थोडा उशीर झाला. उज्ज्वला रागाला येऊन म्हणते की तुम्ही चहा घेऊन जावा, मी नाश्ता घेऊन येते. कारण तुमच्या भरोशावर राहिली तर चहा सुद्धा नशिबात नसेल मी तर थकून गेले. तुम्हाला इथे सगळेजण भुकेलेले आहेत आणि तुम्ही एवढा हळूहळू काम करताय. तेव्हा मीनाबाई हळू आवाजात उज्ज्वलाला बोलतात की बाळा, नरेशने भजी बनवायला सांगितले होते त्यामुळे उशीर झाला. नाहीतर तुला तर माहीतच आहे की मी चहा किती लवकर बनवते. उज्ज्वला तोंड वाकडे करून बोलत होती की मला माहीत आहे तुम्ही किती लवकर चहा बनवता ते. हे ऐकून नरेश, जो आत्ताच किचनमध्ये आला होता, तो मध्येच बोलतो, उज्ज्वला, तू आईशी असं का बोलत आहे? थोडी तरी लाज वाटू दे तुला. आई या वयात सुद्धा आपल्यासाठी किती काय काय करते. उज्ज्वला, यापुढे तू आईशी असं कधीच बोलायचं नाही. नरेशचे बोलणे ऐकून उज्ज्वला बोलते, ठीक आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या आईला समजवा. जर हळूहळू काम करायचं असेल तर एका जागेवर बसून राहा. काम मी स्वतः करेन. असे बोलत उज्ज्वला चहा आणि नाश्ता घेऊन किचनमधून बाहेर गेली. नरेशने आईकडे पाहिलं आणि म्हणाला की आई,
तुला काम करण्याची काहीच गरज नाही. तू तुझ्या खोलीमध्ये बसून आराम का करत नाही? तुझ्या 2-2 सुनबाई आहेत, त्या स्वतः तुला बनवून देतील ना. मीनाबाई काहीच बोलल्या नाहीत आणि गुपचूप चहा घेऊन त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या. गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाईंनी त्यांचं पूर्ण शिक्षण त्यांची 2 मुले नरेश आणि रोहन यांच्यासाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या नवऱ्याच्या मरणानंतर त्यांची 2 मुलं कधीही कोणत्याही गोष्टीची त्यांना कमी पडू दिली नाही. पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला. मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या घरात अशा सुनबाई आल्या की त्यामुळे घरात हळूहळू मीनाबाईंची किंमत कमी होत गेली. खोलीमध्ये गेल्यानंतर त्या त्यांच्या नवऱ्याच्या फोटोसमोर जाऊन बसतात आणि रडू लागतात. मी काय एवढी वाईट आहे का? आता आपल्याच घरचे मला टोमणे मारत असतात. मीनाबाई त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये रमायला लागतात. त्यांच्या डोळ्यांसमोर तो दिवस येतो जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या 2 सुनबाई उज्ज्वला आणि रेश्मा आल्या होत्या. उज्ज्वला खोलीमध्ये येताच बोलते की आई, तुम्ही इथे आराम करत बसता आणि आम्ही पूर्ण दिवस घरची कामे करतो. तुम्ही सुद्धा काही कामं करत जावा. घरचे एवढं आराम करणं सुद्धा चांगलं नाही. रेश्मा सुद्धा तिच्या हा मध्ये हा म्हणत म्हणाली की हा आई, तुम्ही सुद्धा थोडा हातभार लावत जावा. शेवटी हे घर तुमचं सुद्धा आहे. फक्त बसून कामं नाही चालणार. असेच बसून राहिलात तर आजारी पडशाल आणि तुम्ही आजारी पडला तर तुमची काळजी कोण घेणार नाही. तर आम्ही कामात व्यस्त असतो, त्यामुळे ती आम्हाला जमणार नाही. त्यामुळे हेच योग्य राहील की तुम्ही थोडे हातपाय हलवत चालावे. मीनाबाईने त्यांचे बोलणे मनाला लागून खूप होते, पण त्या स्वतःला सावरून म्हणाल्या की पोरींनो, मला स्वतःलाच असं बसून राहण्याची इच्छा नाही. पण मला वाटलं माझं काम करणं तुम्हाला आवडणार नाही, त्यामुळे मी माझ्या खोलीमध्ये बसून राहते. मग त्या हळू आवाजात दोघींना बोलतात की तुम्ही जे सांगाल ते मी करेल. सांगा काय काम करायचं आहे ते. उज्ज्वला आईची बोलणे ऐकून त्यांना बोलते की अहो, यात विचारायचं काय आहे? घरात कामं पडली आहेत. तुम्ही असं करा की सकाळ संध्याकाळच्या चहा नाश्त्याची तुम्हीच बनवत जावा आणि छोटी मोठी कामे तर तुम्हाला माहीतच आहे की घरात किती आहे ते. असे म्हणत 2 सुना खोलीतून बाहेर जातात आणि मीनाबाई मात्र तिथे शांत उभ्या राहतात. मीनाबाई हे सगळं विचार करत होते की तेव्हाच त्यांची सून उज्ज्वला खोलीमध्ये येते आणि त्यांना बोलते की आई, 2 तास झाले आहेत. जर तुमचा चहा संपला असेल तर जाऊन जेवण पण बनवा. तेव्हा मीनाबाई उज्ज्वलाकडे पाहून बोलतात की हा सुनबाई लगेच जाते. थोडा डोळा लागला होता तेव्हा उज्ज्वला टोमणा मारत बोलते की बरं, तुमचं जेव्हा मन करेल तेव्हा झोपा काढता, नाहीतर दुसरं काही काम आहे तुम्हाला. आणि आम्हाला बघा, तुमच्यामुळे कुठे कुठे फिरायला सुद्धा जायला मिळत नाही. जेव्हा पण तुमच्या मुलाला बोलतो की कुठे फिरायला जाऊया का, तर ते हेच बोलतात की आईला असे घरी सोडून कसं जाऊ शकतो. राहिली गोष्ट भाऊजींची, तर ते जेव्हा मन करेल तेव्हा रेश्माला फिरायला घेऊन जातात. उज्ज्वलाचे हे बोलणे ऐकून मीनाबाईच्या मनाला खूप वाईट वाटले आणि उज्ज्वलाला त्या बोलतात की सुनबाई, मी आजच नरेशशी बोलते की तो तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, म्हणून माझी काळजी करायची काहीच गरज नाही. मी माझं काम स्वतः करू शकते. एवढं ऐकताच उज्ज्वला रागाने बोलते, काही गरज नाही त्यांना काही बोलायची आणि हो, लवकरच जेवण बनवा. असे बोलून उज्ज्वला खोलीतून बाहेर जाते. उज्ज्वलाचे असे बोलणे ऐकून मीनाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. नंतर त्या डोळ्यांतील अश्रू पुसून जेवण बनविण्यासाठी किचनमध्ये गेल्या. जेवण बनवता मीनाबाईंना 2 दिवसा अगोदरच्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात. दुपारची वेळ होती. उज्ज्वला आणि रेश्मा त्यांच्या खोलीमध्ये बसून गप्पा मारत होत्या. त्याच वेळी कोणीतरी दरवाजा ठोठवल्याचा आवाज आला. उज्ज्वलाने दरवाजा उघडला तर समोर तिची मैत्रीण ललिता होती. अगं ललिता, ये, बरेच दिवसांनंतर आली. उज्ज्वला हसत हसत बोलते. ललिता आतमध्ये येते आणि बेडवर बसून बोलते की हा, लग्न समारंभामध्ये एवढी व्यस्त झाली आहे की भेटायला वेळच मिळत नाही. बरं, ते जाऊ दे, तू सांग तुझं कसं चालू आहे संसारिक जीवन. उज्ज्वलाने दीर्घश्वास घेत बोलले की नको विचारू बाई, इथं माझं नशीबच खराब आहे. अगं असं का म्हणते, काय झालं? ललिताने उत्साहाने विचारलं. रेश्मा सुद्धा त्यांच्या या गप्पांमध्ये सहभागी झाली आणि बोलली की अगं काय सांगू ललिता, या घरातील सगळ्यात मोठी समस्या आमची सासूबाई आहे. दिवसभर बसून असते, काय सुद्धा करत सुद्धा नाही. त्या जेवण चांगलं बनवतात आणि नाही त्या काही कामात मदत करतात. ललिता चकित होऊन विचारते, खरंच? नाहीतर वयस्कर लोकांना आरामच आराम हवा असतो, मग तुम्ही लोक त्यांच्याकडून एवढे कामं करून घेता. तेव्हा उज्ज्वला हसत हसत बोलते,
अगं बाई, त्यांच्याकडून कामं करून घेणं तर लांबच राहिलं. आम्हाला तर हेच हवं आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे तरी निघून जावं, नाहीतर वृद्धाश्रमामध्ये तरी निघून जावं. कमीत कमी आम्ही तरी सुखात राहील. तेव्हा रेश्मा सुद्धा मान हलवत बोलते की हां ताई, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. असं वाटतंय की आमचं जगणंच थांबलं आहे. सतत यांना पाहून असं वाटतं की यांची सेवा करावी लागते. खरं सांगावं तर मी माझ्या नवऱ्याला रोहनला सुद्धा बोलले आहे की आईंना वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्यायला हवं, पण यांना तर सतत त्यांच्या आईची काळजी वाटत असते. तेव्हा लगेच ललिता चकित होऊन विचारते की उज्ज्वला, तुझ्या नवऱ्याचे काय मत आहे याबद्दल? तेव्हा उज्ज्वला बोलते की नरेश, मी जेव्हा पण याबद्दल बोलते तेव्हा तो माझ्यावरच रागाला जातात. माझं तर मन म्हणते की यांना आजच वृद्धाश्रमामध्ये सोडून यावे. तेव्हा ललिता थोडी गंभीर होऊन बोलते की हे तर चुकीचंच आहे ना. शेवटी त्या तुमच्या सासूबाई आहेत. त्यांनी तुमच्या नवऱ्यांना लहानाचं मोठं केलं आहे. हे ऐकताच रेश्मा ललिताला बोलते की अगं ललिता, तू सुद्धा जुन्या काळातल्या लोकांसारखी बोलू लागली. या काळात कोण आपल्या सासूची एवढी सेवा करत नाही. तर आमचं लग्न आमच्या नवऱ्याशी झालं आहे, सासूबाईंशी नाही. हे सगळे शब्द मीनाबाईने त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असताना त्यांनी हे सगळं ऐकलं होतं. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यांनी कधी स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की त्यांच्या सुना असा विचार करत असतील. त्या विचार करू लागल्या, खरंच मी ह्या घरात सुनांच्या डोक्यावर ओझं बनून राहिली आहे का? मीनाबाई त्यांच्या आठवणीत हरवल्या होत्या. तेवढ्यात बाहेरून उज्ज्वलाचा मोठा आवाज आला, आई, आज घरामध्ये जेवण बनवायचं की हॉटेलमधून ऑर्डर करू? उज्ज्वलाच्या आवाजाने मीनाबाई हादरून गेल्या. मीनाबाईंनी लगेच किचनमध्ये जाऊन जेवण बनवलं आणि उज्ज्वलाला म्हणाल्या, सुनबाई, मी जेवण बनवलं आहे. मला थोडासा कंटाळा आलाय म्हणून मी रूममध्ये जाऊन थोडासा आराम करते. उज्ज्वलाने काहीच उत्तर दिलं नाही. मीनाबाई रूमकडे जातच होत्या. तेवढ्यात त्यांना रेश्माने मध्येच चढवलं आणि म्हणाली, आई, तुम्हाला जेवण बनवायचं नव्हतं तर मला सांगायचं ना. मीनाबाई आश्चर्यचकित होऊन रेश्माला म्हणाल्या, सुनबाई, मी तर जेवण बनवलं आहे. तू असं का बोलत आहेस? रेश्मा म्हणाली, माहीत आहे तुम्ही जेवण बनवलं आहे, पण एवढं कमी जेवण बनवण्यापेक्षा तुम्ही बनवलं नसतं तरी चाललं असतं. तुम्हाला बनवायचा एवढा कंटाळा आला होता तर मला सांगायचं, मी बनवलं असतं. संध्याकाळ होत आली होती. मीनाबाईंची मुलं नरेश आणि रोहन घरी येणार होते. तेव्हा त्यांच्या बायका उज्ज्वला आणि रेश्मा कधीपासून त्या दोघांची वाट बघत बसल्या होत्या. जेव्हा नरेश आणि रोहन आतमध्ये पाऊल टाकताच तेव्हा दोन्ही सुना आपापल्या गोष्टी त्यांना सांगत होत्या. उज्ज्वला तिच्या नवऱ्याला सांगते की बघा, तुमची आई दिवसभर झोपलेली असते, त्यांना जेवण सुद्धा बनवू वाटत नाही. आज तर त्यांनी एवढं कमी जेवण बनवलं आहे की कोणाचं पोट सुद्धा भरणार नाही. नरेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, आईने असं काय केलं? पण आई तर सगळ्यांची काळजी करते. तेवढ्यात रेश्मा म्हणाली, काळजी? भाऊजी, तुम्ही तुमच्या आईचेच गुणगान गात असता, पण आज बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. मी तर त्यांना सरळ सांगितलं होतं की तुम्हाला जेवण बनवायचं नाही तर मला सांगा, पण एवढा निष्काळजीपणा आता तर हद्द झाली. मिलिंद रागातच म्हणाला, खरंच आई, तू असं केलंस? मीनाबाई नाराज होऊन म्हणाले, बाळा, मी तर जेवण बनवलं होतं, पण कदाचित थोडंसं कमी पडलं असेल. तेवढ्यातच उज्ज्वला मध्येच बोलू लागली, हे तर तुम्ही सारखं सारखं सांगत असता आई, पण खरं तर हे आहे की तुम्हाला आता आमची काळजी नाही. जी उज्ज्वला बोलत होती ते पण रेश्माला पटलं. हा उज्ज्वला दिदी बरोबर बोलतात. तुम्ही नरेश रागात म्हणाला, आई, हे काय आहे? खरंच तुम्हाला आमची काळजी नाही का? तुला अगोदरच कंटाळा आला होता तर तू सांगायचं होतं ना. रोज घरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. मीनाबाईच्या डोळ्यामध्ये अश्रू सुरू झाले. त्या नरेशला म्हणाल्या, नरेश, मी तर कधी कोणाकडे तक्रार नाही केली. मला असं वाटतं की सगळ्यांनी खुश राहावं, पण आज हे तुझे शब्द ऐकून मला खूप दुःख होत आहे. तेवढ्यात रोहन म्हणाला, आई, आता तुझ्या गोष्टी आम्हाला सांगू नको. एवढेच सांगून नरेश आणि रोहन आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. मीनाबाई एकट्या जाग्यावर उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. त्यांनी कधी विचार सुद्धा केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते. मीनाबाई गुपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. गावातल्या सगळ्यात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाईंचं त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी 2 मुलांना मोठं करण्यासाठी घालवलं होतं. त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलांना सांभाळण्यात कुठलीच कसर सोडली नाही. पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला. मुलांच्या लग्नानंतर सुना घरामध्ये आल्या आणि हळूहळू मीनाबाईंची घरातील किंमत कमी होत गेली. सुनांची टोमणे, अपमान हे मीनाबाईंचं त्या घरातलं श्वास गुदमरत होत्या.
त्या दिवशी संध्याकाळी रूममध्ये गेल्यानंतर मीनाबाईंच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या काही गोष्टी आठवू लागल्या. त्यांचे पती मीनाबाईंना म्हणायचे की आपल्याजवळ थोडाफार पैसा बचत करून ठेवूया, वेळीच काही सांगता येत नाही, कधी काय होईल. त्यांनी त्यांच्या नवऱ्याने शिकवलेल्या गोष्टीला कधीच विसरले नाहीत. हळूहळू त्यांनी स्वतःसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च न करता ते बचत करून ठेवले. रात्रभर डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यांनी ठरवलं की आता मला हे सगळं सहन होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाबाईंनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना बोलावून घेतलं आणि म्हणाल्या, मी आता इथे राहू शकत नाही, आता दुसऱ्या घरी राहायला जाणार आहे. ते घर तुमच्या वडिलांनी खरेदी करून ठेवलं होतं, तिथे मी माझ्या मर्जीने राहणार आहे. नरेश आश्चर्यचकित होऊन मीनाबाईंना विचारू लागला की आई, अगं तू असं काय करत आहे? इथं तुला कोण त्रास देत आहे? मीनाबाई हसत हसत म्हणू लागली, नाही बेटा, फक्त माझं जीवन मी माझ्या पद्धतीने जगणार आहे. दोन्ही सुना एकमेकींकडे बघत राहिल्या. तेवढ्यात रेश्मा रागाला जाऊन म्हणाली, आई, तुम्ही तिथे एकटे कसे राहणार? तुम्ही इथे सगळ्या सुखसुविधा आहेत. मीनाबाई गंभीर आवाजात म्हणाल्या, घरात किती सुख सुविधा आहे यापेक्षा त्या घरामध्ये मला किती किंमत आहे हे महत्वाचं आहे. सुनबाई त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. डोळ्यांतील अश्रू पदराने पुसत त्या घरातून बाहेर पडला. त्या घरी पोहोचल्यानंतर तर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. ते घर त्यांचं स्वतःचं होतं. अर्थात तिथे त्यांनी कोणीही त्यांना त्रास देणारं किंवा त्यांचा अपमान करणारं असं कोणीच नव्हतं. त्या छोट्या घरात त्यांनी बचत केलेल्या पैशांतून त्यांनी एक नवीन जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातल्या मुलांची शिक्षणाची परिस्थिती बघून त्यांच्या हृदयामध्ये एक भावना जागी झाली. त्यांनी त्यांच्या छोट्या घरामध्ये मुलांना शिक्षण देणे सुरू केले. सुरुवातीला थोडेफार मुले आली, पण मीनाबाईंची शिकवण्याची पद्धत बघून मुले हळूहळू वाढू लागली. हळूहळू त्यांच्या गावातील मुलं त्यांच्या जवळ शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. मीनाबाईंनी फक्त मुलांना शिक्षण नाही दिलं, तर त्या शिक्षणाबरोबर संस्कार आणि आत्मविश्वास सुद्धा शिकवला. शिक्षण घेतलेल्या मुलांनी चांगले चांगले प्रोजेक्ट बनवू लागले होते. ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरवली. गावातल्या बाहेरचे लोक सुद्धा मीनाबाईचे कौतुक करू लागले. मीनाबाई इतकं चांगलं शिक्षण देऊ लागल्या की गावच्या शेजारच्या छोट्या वाडी वस्तीतली मुलं सुद्धा त्यांच्या जवळ शिक्षणासाठी येऊ लागली होते. एक दिवस शहरातल्या एका मोठ्या उद्योगपतीने त्यांच्याविषयी ऐकलं आणि त्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी मीनाबाईंना आर्थिक मदत केली. मीनाबाईंनी त्या पैशांतून शाळेची इमारत बांधून घेतली आणि त्या शाळेला नाव दिलं मीना विद्या मंदिर. शाळा खूप मोठी लोकप्रिय झाली. मीनाबाईंनी त्या शाळेसाठी खूप कष्ट घेतले होते आणि त्यानंतर एक प्रतिष्ठित संस्था सुद्धा झाली. आता मीनाबाईंकडे धनदौलत कमवली होती, पण त्यांनी आपला स्वभाव नाही सोडला. त्यांनी जी धनदौलत कमवली होती त्यातला काही हिस्सा त्यांनी गावच्या विकासासाठी आणि काही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला. मीनाबाईच्या यशस्वी जीवनाची गोष्ट त्यांच्या मुलांना समजली. आता त्यांच्या मुलांना त्यांच्या आईची खरी किंमत कळू लागली. आता ते त्यांच्या आईकडे मीनाबाईंकडे माफी मागण्यासाठी आले, पण मीनाबाईंनी त्यांना समजावलं की मी तुम्हाला माफ केलं आहे, पण किंमत मागून मिळत नसते, तिला कमवावी लागते. मीनाबाईंची ही गोष्ट फक्त गावचीच नव्हती, तर शहरात सुद्धा त्यांना आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या नवऱ्याची शिकवण थोडीफार पैसे जमा करून ठेव त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनाचा एक आधार बनला आणि त्यांना एक दिशा मिळाली. मीनाबाईंचा हा प्रवास त्यांच्या मुलांसाठी आणि सुनांसाठी एक धडा होता. त्यांनी दाखवून दिलं की जीवनात आत्मसन्मान खूप मोठी संपत्ती आहे आणि याला मिळवण्यासाठी कधी कधी कठीण निर्णय घ्यावेच लागतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मीनाबाईंचं हे वागणं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.